नमस्कार मंडळी, आज आपण शिऱ्यातली आळूवडी बनवूया आणि पद्धत पण वेगळी आहे थोडीशी। तर आळूवडीच्या बरेच रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्यातलीच एक आळूवडीची एक वेगळी रेसिपी मी आज बनवत आहे। आळूची पानं घेतलेली आहेत, पानं एक 5-7च आहेत, जास्त नाही, लहान लहान आहेत। आणि थोडंसं वाटण करून घेतलेलं आहे, मिरची, कोथिंबीर, ओला नारळ घालून, फक्त त्यामध्ये लसूण वगैरे मी वापरत नाही, एवढंच कोथिंबीर, नारळ आणि मिरची आणि आलं थोडंसं वाटून घेतलेलं आहे। चिंचकोळ एवढीशी घेतलेली, त्यामध्ये 3-4 चमचे मी गुळ घातलेले आणि विरघळवून घेतलेले आहे। शेंगदाणे मी भिजवलेले आहेत, एक बटाटा मी असा बघा अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आणि नारळाचं शिरं काढून घेतलेलं आहे, दूध काढून घेतलेलं आहे। आणि मसाले मी तुम्हाला बेसन मसाले लागणार आहे, त्यामध्ये हे वाटण घालून घेतलं, चिंचकोळ पण घालून घ्यायची आणि आता ह्यामध्ये मसाले घालून घ्यायचे। चिंचकोळ आणि चिंचगुळाचं पाणी आहे ते घालून घेतलं। आता मसाले पण घालून घेऊया। धनेपूड, जिरेपूड, लाल तिखट, हळद, हिंग, सगळे मसाले एकत्र घालून घ्यायचे। आणि गरम मसाला जो तुमच्या घरी अस्तित्वात असेल तो गरम मसाला घालायचे, चवीनुसार मीठ घालायचे। हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आणि त्यामध्ये बेसन घालून घ्यायचे। एकदम सोपी पद्धत आहे। आता बेसन जितकं जाईल तितकं घालायचं, मी चमच्याच्या हिशोबाने घालते। एक 2 रोल एवढंच ते होणार आहे, आळूवडी होणार आहे। बघा, हे मी सगळं मिश्रण एकत्र करून घेतलं, बेसन घालून घेतलं, जवळजवळ 6-7 चमचे। हा चमचा मोठा आहे, ह्या चमच्याने मी 6-7 चमचे बेसन, म्हणजे 1 वाटी तरी समजून घ्यायचं। तर आता हे सगळं मिश्रण एकत्र झालेलं हे आपल्या पानाला लावून घ्यायचं आहे। तुम्ही म्हणाल शेंगदाणे आणि बटाट्याचा उपयोग कधी करणार, वापर कधी करणार, तर पुढे तुम्ही पहा रेसिपी, ते कधी मी वापर करते ते। आणि नारळाचा दुधाचा पण एक ताट घेतलेलं आहे, ताटामध्ये असं पान मी पलटी घालून घेतलेलं आहे आणि आता ह्यावर हे मिश्रण लावून घ्यायचं आहे। तुम्हाला जितकं जाड पातळ लावायचं तितकं तुम्ही लावू शकता। बघा, मी असं थोडंसं जाडच लावते, कारण मला ही शिऱ्यामध्ये बनवायचे आहे, नारळाच्या दुधामध्ये। शिरं म्हणतात आम्ही त्याला नारळाचं, त्यामध्ये म्हणजे थोडंसं त्यामध्ये असं बेसन वगैरे असलं तर टेस्टी लागतं, त्यामध्ये बेसन नारळाच्या शिऱ्यामध्ये शिजल्यानंतर। आता अशा पद्धतीने मी सगळी पानं लावून घेते आणि रोल बनवून घेते। बघा, हे 2 रोल आता झालेले आहेत। आता आपल्याला हे शिऱ्यामध्ये शिजवून घ्यायचे, नारळाच्या शिऱ्यामध्ये। ते पुढे पाहूया कशा पद्धतीने शिजवायचे। म्हणजे मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी 1 पळीभर एवढं तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे हा बटाटा आणि शेंगदाणा। तेल गरम झालेलं आहे, गॅसची आज मंद करायची आहे आणि हा बटाटा घालून घ्यायचा। तेलावर थोडा परतून घ्यायचा। बटाटा घालून झाल्यानंतर आपल्याला घालायचे शेंगदाणा, थोड्या वेळाने घालायचे। हे रोल घालून घ्यायचे आणि ह्या रोल सोबत हा बटाटा पण शिजला जाईल। आणि ह्यावर आता आपल्याला हे शेंगदाणे, भिजवलेले शेंगदाणे पण घालून घ्यायचे आणि आता ह्याला झाकण लावायचे आणि एक वाफ काढून घ्यायचे, मग परतून घ्यायचे। 5 मिनिटं झालेली आहेत, आता आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे। बघा किती फुललेले आहेत, बघा हे रोल आहेत ना, एकदम मोठे झालेले आहेत बघा, कारण त्यातलं बेसन आहे ना ते शिजलं गेलेलं आहे। बघा, आता बटाटा पण ह्यामध्ये असाच बघा कसा झालेला आहे, छान असा भाजला गेलेला आहे। आणि आता यामध्ये एकदा पुन्हा असं झाकण ठेवायचं आहे आणि मग आपल्याला त्यामध्ये नारळाचं दूध किंवा नारळाचं शिरं म्हणतात आम्ही, ते घालून घ्यायचं। आता आपल्याला ह्यामध्ये नारळाचं दूध घालून घ्यायचं आहे। बघा, बटाटा पण किती छान झालेला आहे बघा। आणि आता जो शिजायचा थोडा खूप बाकी असेल तो नारळाच्या दुधासोबत शिजला जाईल। आता यामध्ये मी नारळाचं शिरं घालून घेते। आता यामध्ये आता हे आटेपर्यंत आपल्याला दूध आटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये पूर्ण दूध आटलं पाहिजे।
झाकण लावायचं आहे आणि आपल्याला काचेतनं दिसते झाकणातनं की दूध कमी झालं. 15-20 मिनटं तरी आता ह्याला लागतील आणि गॅसची आस आता फुल ठेवायची. बघा 5 मिनटं झालेली आहे आणि बघा नारळाचं दूध बघा असं आटलं जातं बघा. आता एकदा ह्याला मधून 1-2 वेळा असं पलटून घ्यायचं. आता मी पलटून घेतलेलं आहे. आता पुन्हा नंतर एकदा असं झाकण काढून पलटून घ्यायचं म्हणजे ती दोन्ही साईडनं व्यवस्थित शिजली जाते. बघा ही आपली शिऱ्यातली आळवडी तयार झालेली आहे. शेंगदाणे बटाट्या वगैरे सगळं मस्त भाजलेलं गेलं आहे बघा. बटाटा पण शिजलेला आहे आणि आळवडी पण मस्त झालेली आहे बघा. आणि बघा पूर्ण नारळाचं जे शिरं नारळाचं जे दूध होतं ते पूर्ण ह्या आळवडीच्या रोलमध्ये शिजून मध्ये गेलेलं आहे आणि अशी छान अशी आपली शिऱ्यातली आळवडी आपली तयार झालेली आहे. आता ह्याला न कट मारायची आणि सर्व करताना ह्याला थोडेसे असे जितकं आपल्याला साईज पाहिजे तितक्या. हे आळवडीच्या सारखं नाही करत, आळवडीचे पीस करतात तसं नाही, थोडे जाड ठेवतात. म्हणजे ह्या एकाचे 3 करायचे, ह्याचे 4 करायचे, बस इतकेच करायचे. ते मी पुढे करताना छान अशी नारळाच्या शिऱ्यातली आळवडी आपली तयार झालेली आहे आणि बघा मस्त शिजलेली आहे. आणि असे मी तुकडे करून घेतलेले आहेत. पातळ तुकडे आपण जेव्हा आळवडीचे तुकडे करतात तसे करायचे नाही, असे थोडे जाड करायचे. आणि आपण जे तेल घातलेलं होतं ते तसंच तेल बघा ह्या कढईमध्ये जमा झालेलं आहे. तेल ह्याला जास्त टिकून राहत नाही मध्ये. ते जेव्हा आपण शिरं घालतो तेव्हा ते शिऱ्यामध्ये शिजलेले आणि तेल सेपरेट होऊन जातं. आणि अशी छान अशी नारळाच्या दुधाची शिजवलेली आळवडी आपली झालेली आहे. रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही ही रेसिपी बनवून बघा, छान होते, तुम्हाला आवडेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.